नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. ज्या विद्यार्थ्यांनी मुंबई पोलीस शिपाई पदासाठी अर्ज सादर केलेले आहेत आणि ज्यांच्या शारीरिक चाचणी परीक्षा चालू आहेत किंवा झालेल्या आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. या परीक्षेची तयारी करत असताना याच्यातला जो पहिला टप्पा आहे शारीरिक चाचणी परीक्षेचा, तो मला वाटतं बऱ्याच विद्यार्थ्यांचा पूर्ण झालेला आहे आणि काही विद्यार्थ्यांचा तो बाकी आहे. आणि त्याचबरोबर सर्वांचं महत्त्वाचं जे लक्ष आहे हे लेखी परीक्षेकडे आहे. लेखी परीक्षा नेमकी कधी होईल असे प्रश्न आपल्या मनामध्ये येत आहेत आणि त्याच्या संदर्भात ही महत्त्वाची अपडेट आहे. या ठिकाणी पोलीस आयुक्त बृहन्मुंबई कार्यालयाचं हे जे पत्र आहे हे पत्र पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 ते 12 ह्या सर्वांसाठी आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषयच या पत्राचा असा आहे, मुंबई पोलीस शिपाई वाद्यवृंद कारागृह शिपाई भरती याच्या लेखी परीक्षेबाबत. यामध्ये पत्रामध्ये जी माहिती आहे ही स्पष्ट दिसत नाही, त्यामुळे आपण डिटेल हे मी वेगळे PPT तयार केलेली आहे. आपल्याला माहिती आहे की मुंबई पोलीस शिपाई भरतीसाठी 3705 पदं आहेत. त्यापैकी पोलीस शिपाई पदं जी आहेत ही 3521 आहेत. वाद्यवृंदची बँडची जी पदं आहेत ही 8 पदं आहेत आणि कारागृह शिपाईची जेल पोलीसची जी पदं आहेत 176 पदं आहेत. अशी 3705 पदांची ही भरती प्रक्रिया चालू आहे. 11 फेब्रुवारी 2026 पासून नायगाव आणि मरोळ या ठिकाणी आपली शारीरिक चाचणी परीक्षा सुरू झालेली आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ, सशस्त्र पोलीस दल नायगाव या ठिकाणी ही शारीरिक चाचणी किंवा मैदानी परीक्षा सुरू आहे. आता ही मैदानी परीक्षा संपल्यानंतर आपली लेखी परीक्षा होणार आहे. तर मैदानी परीक्षा संपल्यानंतर आपल्याला हे सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे की जी एकूण पदं आहेत, एकूण 3705 पदं आहेत, तर ह्या एकूण पदांच्या साधारणपणे ही जी एकूण पदं आहेत ह्या एकूण पदांच्या साधारणपणे 1/10 ही जी 3705 पदं आहेत 1/10 या प्रमाणात विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी बोलवलं जातं. साहजिकच हे 1/10 हे प्रमाण पुढे 1/12 1/13 त्या मार्क्सच्या जे तुमचे मार्क्स असतील त्याच्या अनुषंगाने थोडंसं वाढू शकतं. त्यामुळे इथे जास्तीत जास्त 55,000 उमेदवारांची जी पोलीस शिपाई उमेदवारांची शारीरिक चाचणी परीक्षेसाठी निवड होऊ शकते. हा एक महत्त्वाचा मुद्दा इथे लक्षात घ्यावा लागेल. साधारणपणे 2600 उमेदवारांची कारागृह शिपाई पदासाठी लेखी परीक्षेसाठी निवड होऊ शकते आणि मग या उमेदवारांची जी लेखी परीक्षेची बैठक व्यवस्था आहे ही बैठक व्यवस्था करण्याच्या संदर्भातलं हे पत्र आहे आणि याच्यावरून आपल्याला लेखी परीक्षा नियोजित कशी असेल किंवा तिचा नियोजित काळ काय आहे, तिचं शेड्यूल काय असेल याच्याबद्दल आपल्याला अंदाज येतो. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हे पत्र वाचल्यानंतर लक्षात येतं की यामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की लेखी परीक्षा जी आहे ही एप्रिल महिन्याच्या पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या शनिवारी किंवा रविवारी होऊ शकते आणि त्यासाठी सर्व उपलब्ध शाळा कॉलेजेस यांची चाचपणी करण्याचं जे काम आहे हे सुरू आहे. त्यामुळे आपल्याला हे लक्षात येतं की लेखी परीक्षा जी आहे ही एप्रिल महिन्यामध्ये झाली तर अगदी ती पहिल्याच एप्रिलच्या पहिल्या शनिवारी किंवा पहिल्या रविवारी होऊ शकते किंवा दुसऱ्या तिसऱ्या जास्तीत जास्त तिसऱ्या रविवारी ही परीक्षा होऊ शकते. त्यामुळे एप्रिल महिन्यामध्ये आपली लेखी परीक्षा होणार आहे हे सर्व विद्यार्थ्यांनी विचारात घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी जे वेगवेगळे केंद्र या परीक्षांसाठी पाहण्यात येत आहेत त्यामध्ये रेल्वे स्टेशनपासून ते केंद्र जवळ असावं, ST किंवा BST बस स्टॉप जवळ असावं आणि मुंबई परिमंडळ 1 ते 12 मधील त्यासाठी शाळा कॉलेजेसची निवड करण्यात यावी असं या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये साहजिकच तुम्ही सर्वजण मैदानी परीक्षा तयारी करत आहात. काही जणांची मैदानी चाचणी झालेली आहे आणि पुढे लेखी परीक्षा तयारी करत असाल तर आपल्याजवळ जर आपण पाहिलं तर एक साधारणपणे आजपासून जर आपण विचार केला तर या ठिकाणी 1 महिन्याचा कालावधी आपल्याला या परीक्षेची तयारी करण्यासाठी मिळू शकतो. त्यामुळे तुमच्या अभ्यासाचं नियोजन जर तुम्ही मुंबई पोलीस शिपाई किंवा मुंबई पोलीस कारागृह शिपाई किंवा मुंबई बँड्समनसाठी फॉर्म भरले असतील तर एक साधारणपणे डोक्यात तुमच्या हे राहू द्या की आपल्याला 1 महिन्याचा कालावधी अभ्यासासाठी मिळणार आहे आणि या 1 महिन्याच्या कालावधीचा अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग करून लेखी परीक्षेचं नियोजन करा. यामध्ये जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकांचा सराव करा. त्याचबरोबर जे तुमचे अवघड विषय असतील, समजा काहींना गणित बुद्धिमत्ता हे विषय अवघड वाटत असतील तर त्याचा सराव करा. सामान्य अध्ययनच या घटकाचा सराव करा. मराठी व्याकरण आहे त्याकडे दुर्लक्ष करू नका. बऱ्याचदा आपला मराठी व्याकरण शब्दसंग्रहाकडे दुर्लक्ष होतं. तर या सर्व विषयांचा समतोल अभ्यास करा.
या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ओमकार अकॅडमीच्या वतीने आजच फास्टॅग बॅच सुरू झालेली आहे. सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेमध्ये ही बॅच असणार आहे. या फास्टॅग बॅचचा सुद्धा तुम्ही फायदा करून घेऊ शकता. यामध्ये दररोज तुमचे 100 गुणांचे 2 पेपर सोडवून घेतले जातील. त्याचबरोबर जे महत्त्वाचे अवघड वाटणारे जे टॉपिक आहेत त्याच्यावरचे तुमचे वन लाइनर पाठांतर करून घेतले जातील. त्याचबरोबर त्याच्या मायक्रो टेस्टसुद्धा सोडवून घेतल्या जातील. तर ओमकार अकॅडमीच्या फास्टॅग बॅचच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही ही शेवटच्या टप्प्यातली तयारी करू शकता. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये जो शेवटच्या टप्प्यामध्ये एक आश्वासक असं लीड घेतो असा विद्यार्थी यशस्वी होतो. त्यामुळे हा शेवटचा 1 महिना तुमच्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर आपण यूट्यूबच्या माध्यमातून ह्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी रात्री 7:30 ते 9:30 या वेळामध्ये यूट्यूब लाईव्ह लेक्चर्ससुद्धा घेत आहोत. आणि त्या लेक्चर्सचा सुद्धा तुम्ही तुमच्या तयारीसाठी अवश्य फायदा करून घ्या. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांना ओमकार अकॅडमीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला या परीक्षेसंदर्भात काही मार्गदर्शन हवं असेल तर ओमकार अकॅडमीच्या 9870480875 या मोबाईल नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. पुन्हा एकदा सर्वांना अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.